हे 2-4 राजकीय लोकांच्या भेटीगाठी घेण्यासाठी आलो. ते आता जे नार्वेकर साहेबांनी 16 आमदाराच्या अपात्रतेचा निर्णय दिला आहे, यासाठी उद्धव ठाकरे साहेबांची भेट घ्यायची आणि येणाऱ्या लोकसभा निवडणुकीवर चर्चा करायची. आणि बऱ्याचशा शिवसेनेतल्या लोकांना माहित आहे का मी कशी व्हिडिओ घेतो. जेव्हा शिवसेनेचे 40 आमदार गेले, ते 40 आमदार गेल्यानंतर अरुणाचल प्रदेशमध्ये जे रुबिया केस झाली, त्या केसमध्ये बीजेपीनं जे आमदार पळून गेले सत्ताधारी पक्षाचे आणि सत्ता स्थापन केली आणि त्यांना बघा कराळे मास्तर कसं सांगताय, मी कसे व्हिडिओ घेतो, काय करतो. म्हणजे याच्या युट्यूब चॅनलवर हा उद्धव ठाकरेच्या फेवर मध्ये व्हिडिओ बनवत होता आणि उद्धव ठाकरेला डायरेक्ट भेटायला गेला तर उद्धव ठाकरेने ह्याची लायकीच काढलेली आहे. ह्याला भेटच दिली नाही, याला घराच्या बाहेरूनच हाकललेला आहे. दिवसभर ते बसले तिथं बिचार, याला भेटच दिली नाही. कराळे मास्तरची इज्जत गेलेली आहे, भावाने इज्जत गेली. काय करावं कराळे मास्तर, अशी लाचारी करत जाऊ नका. अशी लाचारी केल्यावर असा दणका बसते. मुख्यमंत्र्याला आत्महत्या करायला लागली मुख्यमंत्री भवनात. तर ती सगळी केस महाराष्ट्राला अनुषंगानं सुप्रीम कोर्ट काय निर्णय देऊ शकते ती केस मी समजून सांगितली. शिवसेना कोणी संपवलीचे 2 व्हिडिओ घेतले. नार्वेकरांनी दिलेला निर्णय संविधानिक आहे का? म्हणजे आता ह्यानं व्हिडिओ बनवला की ठरणार भारतामध्ये, आपल्या महाराष्ट्रामध्ये की बाबा कोण संविधानिक आहे कोण अविसंविधानिक आहे. एवढा मोठा झाला आता कराळे मास्तर. ह्यानं व्हिडिओ युट्यूबवर टाकायला लागले की बाबा लोकांचं मॅनिप्युलेशन करायचं काम सुरुवात केलेलं आहे यांनी. मान्य करतोय हा व्हिडिओ मध्ये. बघा काय मजा जे पक्ष नेता म्हणून निवड केली ते कशी आहे, ते सगळे व्हिडिओ मी घेतले. 6-6 मिलियन म्हणजे 60-60 लाख लोकांनी व्हिडिओ पाहिले. तेव्हा असं वाटलं का बाबा भेट होईल. मी मागच्या दानवे साहेबांच्या ओएसडी आहे त्यांच्यासोबत चर्चा केली. त्यांना म्हटलं का मला तिथं भेट घ्यायची आहे. त्यांच्यासोबत 4-5 दिवसापासून फॉलोअप घेतला. त्यांनी मला म्हात्रे साहेबाचा नंबर दिला. म्हात्रे साहेबांना काल कॉल लावले, आज सकाळपासून जवळपास 15-20 कॉल लावले आणि मग त्याच्यात कॉल लागलेच नाही. मग इथं गेटवर थांबून होतो मी 7 वाजतापासून थांबून आहे इथं. आणि त्याच्यानंतर मग मी ते भेटले तर मी त्यांना म्हटलं का मला भेट घ्यायची आहे. त्यांनी टाळाटाळ केली, मला भेटीचा वेळ नाही दिला. मग इकडून तिकडून फोन गेल्याच्या नंतर मग त्यांनी त्या ओएसडी साहेबांना, दानवे साहेबांच्या ओएसडी साहेबांना तुम्ही कशी वेळ दिली, त्यांनी वेळ ऍक्च्युअली दिली नाही आपल्याला. ठीक आहे, पण मी वेळ मागून राहिलो. म्हणजे याला भेटावं का बरं तर ह्यानं व्हिडिओ बनवते शिवसेनेच्या समर्थनात. वा कराळे मास्तर, आपण मास्तर आहात. राजकारणावर व्हिडिओ बनवायची, एखाद्याची पक्ष बाजू घ्यायची आणि निस्वार्थीपणा कुठे गेलाय. दुसऱ्याला मोदी मीडिया गोदी मीडिया म्हणायचं आणि आपण कुणाची एखाद्याची बाजू वडून लावून धरतो. हे आज सिद्ध झालेला ना तुमचा स्वार्थपणा. उघड्या डोळ्याने बघा. कराळे मास्तरवर लय विश्वास ठेवतात ना तुम्ही. 5-5, 7-7 मिलियन म्हणतोय म्हणजे 70-60 लाख लोकांनी जर ह्याचे व्हिडिओ बघितले तर हे लोकांनी ठरवून टाकायचं की बाबा हा आता मोठा माणूस झालेला आहे आणि डायरेक्ट ह्याला तिकीट मिळावं, ह्याला उद्धव ठाकरेची भेट मिळणार. उद्धव ठाकरे आहे ती, अशी येड्या वाकड्या गबाळ्याला भेट देईल का ते उद्धव ठाकरे? चुकीच्या धोरणात म्हणजे बीजेपीने एवढं शिंगार घेणारा कोणताच नेता नाही. त्यांनी ईडीचं भेव आहे का आपल्याबरोबर? उद्या ईडी येते का? मला काय ईडीचं भेव आहे का? माझ्या घरी माझ्या बापजाद्यानं प्रॉपर्टी कमावून ठेवली आहे. म्हणून एक सहानुभूतीची चर्चा करायला आलो आणि काँग्रेसच्या इच्छुकांच्या लोकसभेच्या यादीत माझं नाव आहे. ठीक आहे, म्हणून त्याच्यावर मी चर्चा करायला आलो होतो. तर मला म्हणजे मी बीजेपीच्या विरोधात व्हिडिओ घेतो, बीजेपी बीडी लावते, सीडी लावते, मला कशाची भीती नाही असं पण सांगतोय आणि उघड सांगतो मी बीजेपीच्या विरोधात व्हिडिओ घेतो. मग वा, म्हणजे हा पक्षपातीपणा नाही का? हा गोदी मीडिया नाही का? यांनी काँग्रेसची बाजू मांडली आणि शिवसेनेच्या बाजूनं बोललं तर ते गोदी मीडिया होत नाही. फक्त मोदीच्या साईडनं बोललं, मोदी बीजेपीच्या साईडनं बोललं की तर तो गोदी मीडिया झाला. चांगली इज्जत काढली उद्धव ठाकरेंनी याची. तर मला इथं जाणवलं का इथं बरेचसे शिवसैनिक भेटायला येतात, त्यांना बसायला जागा नाही, चहा प्यायची पाण्याची व्यवस्था नाही, लग्नीला जायची जागा तिथे जागा उपलब्ध नाही. ठीक आहे, सर्वसामान्य माणूस बाळासाहेब ठाकरेंचं नाव ऐकून त्या श्रद्धेने इथे येते. आम्हाला त्या शिवसेनेबद्दल निष्ठा आहे. हे जे निष्ठा सोडून गेले, ठीक आहे, हे आहे ना चुकीचं केलं. पण तिथं गेल्यावर कळलं. मी आता ही चर्चा करायला गेलो, माझ्या सगळं ऐकून घेतलं, पण माझी उद्धव ठाकरे साहेबांसोबत ठीक आहे मीटिंगही झाली नाही, 5 मिनिटाची भेटही झाली नाही. ते म्हणजे उद्या म्हणजे पुढच्या महिन्यात तुम्हाला वेळ देतो आदित्य ठाकरे साहेबाची आणि माझं प्रोफाईल दाखवलं आणि उद्धव ठाकरे साहेबाची, तेव्हा येऊन तुम्ही चर्चा करा होती. तुम्ही एवढं होऊन सुद्धा ते 5 मिनिट मला भेटले नाही. मी दिवसभरातले 5 मिनिट मागितले होते का मला 5 मिनिट द्या.
माझे व्हिडिओ पॉलिटिकल अनालिसिस म्हणून बरेचसे राजकीय लोक बघतात, माझे व्हिडिओ बघून प्रश्न विचारतात विधानसभेत. मग माझ्यासाठी 5 मिनिट नाही तर सर्वसामान्य सैनिकासाठी वेळ आहे का नाही? मग हा पक्ष वाढन का? मग कधी कधी असं वाटते हे जे 40 आमदार पळून गेले हे योग्य होते का? म्हणून याला ठीक आहे, मला असा अनुभव आला माझ्यासारख्या माणसाला सर्वसामान्य भावी हा आमदार खासदार होणार आहे काँग्रेसच्या समर्थनात व्हिडिओ बनवतो, शिवसेनेच्या समर्थनात व्हिडिओ बनवतो, म्हणून मला भेट द्या आणि माझ्याकडे बघा. आम्ही बीजेपीच्या समर्थनात व्हिडिओ जरी बनवलो तर आम्ही कधी अपेक्षा करत नाही की आम्हाला भेट द्या मोदींनी आणि अमित शहानी. कसं इज्जत निघाली का नाही? सगळी पॅन्ट उतरावली, कपडे उतरावले आणि अंडरवेलवर याला ठिगळे लावलेल्या अंडरवेलवर पाठवलेला आहे. वाट लागली करळे मास्तरची. इज्जत हाय नाही तेवढी घालून घेतलंय, वरून प्रेस कॉन्फरन्स करून सांगलेले मला घेतलं नाही, मला केलं नाही, बरं झालं शिंदे सोडून गेले, आता वाटायला शिंदेचीच बाजू खरी होती असं बोलायला लागले. आता बघा, शिवसैनिक बाळासाहेब ठाकरे पहिले त्यांना व्हिजिट करत होते, मग जिल्हा अध्यक्ष, जिल्हा संपर्क प्रमुख यांना व्हिजिट करायचे. त्यांना शिवसैनिकांना पहिले प्रायोरिटी होती. ती प्रायोरिटी संपली का आता मातोश्री मधून? हा माझा प्रश्न आहे. म्हणून येणारी लोकसभा निवडणूक आहे, विधानसभा निवडणूक आहे, थोडेसे हे जे मनातले लोक आहेत ज्यांचे जे संपर्क करून देतात त्यांनी थोडीशी सहानुभूतीची वागणूक. बघा पक्ष वाढेल का नाही शिवसेनेचा याची ह्याला काळजी पडली आहे करेला. याला भेटलं नाही, माझ्यासारख्या माणसाला भेटलं नाही तर सामान्य माणसाचं काय? मी एवढा मोठा माणूस असून मला वेळ दिला नाही तर सामान्य शिवसैनिकाचं काय? पक्ष कसा वाढेल? पक्ष बुडाला, शिंदे जो पळून गेला तो योग्यच होतं का काय? आता करळे मास्तरला कळाले. आम्ही पण तेच सांगतो मित्रांनो आमच्या व्हिडिओमध्ये. तुम्हाला खोटं वाटतं, तुम्हाला वाटतं आम्ही गोदी मीडिया. आता बघा हा काँग्रेसचा चेल आहे ना, शिवसेनेचा चेल आहे ना हा करळे मास्तर. इज्जत काढून घेतला का नाही? मगाशी चांगलं भांडणच झालं असं समजा. ठीक आहे, मी 2 गोष्टी बोललो त्यांना. म्हटलं तुम्हाला शिवसेना संपवायची आहे, तुम्हाला वाढवायची नाही आहे. मग ते मला फोनवर फोन करून बोलवून राहिले. पहिले मी रिक्वेस्ट केली, मग मला गेटवरून वापस नेलं. दिलं रे याला करळे मास्तरला. काय इज्जत राहिली राव? एवढे मिलियन व्ह्यू आहेत म्हणून सांगतो. आता कसं सांगेल? आपल्या लडुंगी हाकाच्या युट्यूब चॅनल वरती स्वतःच्या मी इलेक्शनला थांबलो, बीजेपीचे आमदार माझे पाया पडायला लागले, वापस घ्या तिकीट, वापस घ्या आमदारकी, वापस घ्या, थांबू नका, तिकीट घेऊ नका असं म्हणत होते म्हणून डेगे हाकायचा. काय कचरा केलेला भाऊ उद्धव ठाकरेंनी याचा. भाऊ आम्ही तेच सांगतो, उद्धव ठाकरेला माणसाची किंमत नाही. तुम्हाला वाटतं की बा माणसाची लय किंमत करतो, घ्या आता दणका. करळे मास्तरला दणका दिलेला उद्धव ठाकरेंनी. 2 गोष्टी बोललो त्यांना. म्हटलं तुम्हाला शिवसेना संपवायची आहे, तुम्हाला वाढवायची नाही आहे. मग ते मला फोनवर फोन करून बोलवून राहिले. पहिले मी रिक्वेस्ट केली, मग मला गेटवरून वापस नेलं. का चला चला बा आमचं चुकलं. अशी वेळच नका येऊ देऊ ना. कोण माणूस कसा आहे पहिले विचारात, मी काय करून राहिलो काय नाही, कोण्या कॅटेगरीचा आहे असं न विचारता डायरेक्ट त्याला टाळावून दिलेले. मी 5 मिनिट मागितले, तू काही जास्त कोण्या कॅटेगरीचा एवढा तर विचार करा. उद्धव साहेब ठाकरे मन करळे मास्तर म्हणतोय तू कुण्या का कॅटेगरीचा असणार? तो उद्धव ठाकरेला माणसाची किंमत नाही, त्याच्याकडे वेळ नाही म्हणून तर तेवढे 40-50 आमदार सोडून गेले. आज तू पण मान्य केलंस करळे मास्तर किंवा ते सोडून गेले ते योग्यच होतं. आज मान्य केलं ना करळे मास्तरनं. तर सहानुभूतीची लाट ही थोड्या दिवसाची असते मित्रांनो. जनतेला वेळ द्यावा लागतो, कार्यकर्त्याला वेळ द्यावा लागतो. पक्ष मोठा करायचा म्हणल्यावर अहमपणा ठरवून ठेवून भागत नाही उद्धव साहेब ठाकरे. यातून शिकण्यासारखं भरपूर आहे. करळे मास्तर बघा ह्यांच्या उद्धव ठाकरे यांच्या बाजूने राहिले नाही, त्याला वेळ दिले नाही तर आज उद्धव ठाकरेच्या विरोधात बोलायले. हीच त्याचा कार्यकर्ता करळे मास्तर, काँग्रेसचा नेता भावी आमदार खासदार इच्छुक असलेला. चला व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा मित्रांनो. धन्यवाद. तुमचा भाऊ आकाश जाधव.